प्रार्थना करूया. देवापासून सदैव परमेश्वर हा आम्हाला
बेजान शरीर ने फिर सांसें ली मायूस होकर स्वर्ग की ओर देखा निराशा में तेरा नाम लिया आई वो सुबह वादा पूरा हुआ बेजान शरीर ने फिर सांसें ली
mano saprantore belli da sopora mamante le ricando le robra dona santo ramande le dica saprahande le rontala baba zito kamasite ribalahaya yante barnose fracandabo ramante te ribalada hatola kahite masombra hayante ribasakande. होय प्रभेशू, आज तुझ्या समोर आम्ही येतो प्रभेशू, तू चरणी येतो प्रभेशू, तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभेशू, तुझ्या आराधनेमध्ये प्रभेशू तू आम्हाला शुद्ध केलं प्रभेशू, आणि तुझ्या जीवनाच्या वचनांकडे आम्ही येतो प्रभेशू. आज ते वचन आमच्यासाठी जीवन असू दे, आज ते वचन आमच्यासाठी प्रभेशू आत्मा असू दे प्रभेशू. तुझी कृपा आम्ही मागतो प्रभेशू, आणि आम्हाला प्रत्येक पाशातून काढ प्रभेशू. तुझ्याकडचे लोक आज आम्हाला दे प्रभेशू, तू सामर्थ्य दे प्रभेशू, तुझा अनुग्रह दे प्रभेशू, आम्ही तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभेशू. तुझी कृपा दे प्रभेशू. तुझ्या प्रत्येक मुलांना तुझ्या हातात मी सोपवतो प्रभेशू. प्रत्येक श्रवण करताना प्रभेशू, जो कधी पण हा व्हिडिओ पाहत असेल प्रभेशू, त्याच्यावरती तुझा आत्मा येऊन मी घोषणा करतो प्रभेशू, तो आशीर्वादित होईल, कारण तो कनेक्ट झाले प्रभेशू. तुझा आत्मा प्रभेशूच्या नावात आम्ही बोलतो प्रभेशू, आणि तुझं प्रभेशू ख्रिस्ताचा आत्मा प्रभेशू जो वाढ आणतो प्रभेशू. आज तुझा ख्रिस्ताचा आत्मा इथं असल्या जाऊ दे. तुझं पवित्र आत्म्याद्वारे आज ही सेवक आहे तुझ्या हातात सोपवतो. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तू चार्जवर घे. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, कारण तुझं वचन सांगतो तू आमचा शिक्षक आहे. पवित्र आत्मा मूक आमचा असू दे, पण शब्द तुझे प्रभेशू. कारण येशू जसं बोलला, तुम्ही घाबरू नका तुम्हाला काय बोलायचं, कारण तुम्ही बोलणारे तुम्ही नव्हे, तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल. पवित्र आत्मा तुझ्या हातात आम्ही सर्वस्व सोपतो, आणि तुझी कृपा मागतो, तुझं सामर्थ्य मागतो. त्या येशूच्या नावात धन्यवाद देतो, कबूल कर. आमेन. ओके. Parola nasonche masika rabala rabancho simbada kadise aklahu klahande masiba rakamamande besi. आपण जाऊया पहिले शमूएल अध्याय 22 वचन 2. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्याजवळ जमले. तेथून दावीद मोवाबातील मिस्पे येथे जाऊन मोवाबाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आई बापांना येऊन तुमच्या जवळ राहू द्या. बस इथं जे आज जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे कनेक्शन्स. आपण जे पाहणार आहे की आपलं कनेक्शन कसं असतं, आपलं कनेक्शन कोणत्या लोकांसोबत पाहिजे. बरं, आपलं कनेक्शन, आपण चालणं, आपण बसणं कोणत्या लोकांसोबत पाहिजे. बरं, वचन सांगतं. आणि तिथं कोणते कोणते लोक होते. वचन 2:22. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले. बस याला इंग्लिश मध्ये बाजारी जीवाला त्रासलेले हे सगळे जे होते एका अभिषिक्ताकडे, एका संदेशाकडे आले. बरोबर, एका राजाकडे आले. वाचूया. Then other began coming, men who were in trouble or in debt or who were just disconnected. Discontent. वचनाप्रमाणे जे ट्रबल मध्ये होते, जे डेप्स मध्ये होते, जे डिस्कंटेंट होते, बरोबर, ते सगळे लोक कोणाकडे आले. दाविदाकडे आले. बरोबर, जेव्हा दावीद तिथं होता, म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी जरी गेला तरी तुम्ही ते त्याचे राजा बनताय. समजतं. इथं जे स्क्रिप्चर आहे वचनाप्रमाणे दावीद हा दुसऱ्याकडे आलता पळून, त्याच्या मुलांचं वगैरे बाकीचं किस्सा बघे. बरोबर, दुसऱ्या राष्ट्रामध्ये आलता, जे राष्ट्र ज्या राष्ट्रामध्ये तो राजा नव्हता अशा राष्ट्रामध्ये तो गेला. बरोबर, आणि त्या राष्ट्रांमध्ये जाऊन तिकडचे लोक जे कर्जबाजारी होते, जे ट्रबल मध्ये होते, ते त्याच्या अवतीभोवती आले. बरोबर, आणि त्यांचा तो राजा, वचन सांगतो बरं, त्यांचा तो राजा झाला, अधिपती झाला. म्हणजे सिच्युएशन कुठेही असू द्या, टेरिटरी कोणाची पण असू द्या, पण राजा तुम्हीच असतात. समजताय. जर तुम्ही अनॉइंटेड आहे, जर तुम्ही प्रॉफिट आहे, तर कोणती पण हालत असू द्या, कोणतं पण सिच्युएशन असू द्या, कोणतं पण रिजन असू द्या, तुम्ही त्या रिजन मध्ये राजाच बनता, कारण तुम्ही नेमलेले राजा आहेत. समजताय. आणि आपण जे पाहतो आज कनेक्शन्स. बरोबर, आणि हे लोक जेव्हा याच्याशी कनेक्टेड झाले तेव्हा यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बरोबर, यांच्यावरती काय होतं, ट्रबल्स होते, डेब्ट्स होतात. बरोबर, डिस्कंटेंट होते, म्हणजे तुमचे डेब्ट्स, तुमचे
ट्रबल कधी सॉल्व्ह होतात जेव्हा तुम्ही राईट पर्सन सोबत कनेक्टेड असतात. बरं, तुम्ही राईट पर्सन सोबत जेव्हा तुम्ही कनेक्शन आणता तेव्हा त्या कनेक्शन मध्ये तुम्ही फ्लो होतात, त्या कनेक्शनद्वारे तुम्ही ब्लेस होतात. बरं, आणि वचनाप्रमाणे वचन सांगतं की नंतर मग हे सगळे जण जे ते शूरवीर झाले. बरं, आपण वचन बघूया. Marucha kaziri malodo sabara bara kara masikere o khura mala khara bara hayande. ते शूरवीर झाले वचन सांगल्यानंतर. चनो जिकेंदर खरा hayande लिरोन छालारोन थोरम hayande. याच्यातच पुढे वाचूया आपण. त्याने त्यांना मोआबाच्या राजासमोर आणले. दावीद तिथल्या गडीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्या जवळ राहिले. गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, गदीत राहू नकोस, तिथून निघून यहुदा देशात जा. तेव्हा दावीद तिथून निघून हरेत नामक वनात गेला. नोब येथील याचकांचा शौल वध करतो. दाविदाचा व त्याच्या बरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले. त्यावेळी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हातात आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते. बस, तर वचनाप्रमाणे वचन सांगतं की तो मोआबामध्ये गेला. बरं, मोआब राष्ट्र कोणाचं आहे? आमोनी, मोआबी, सिद्दुकी वगैरे वगैरे हे राष्ट्र कोणाचे माहितीये? मुस्लिम तर आहे, पण कोणाचे ते राष्ट्र? कोणापासून आलं? त्यांचं जनना कोण होता? जनना कुठून झालं? नाही, मोआबी, आमोबी, कोण कोण कोण? एक म्हणजे ब्लेसिंगच्या लँड मध्ये कोण आलं? पापा अब्राहमचा पुतण्या कोण? लोटाने जेव्हा पाप केलं, लोटाने पाप नाही केलं, पण इट वॉज की ते केलं समानच होतं की त्यांनी स्वतःहून नाही केलं ते, पण झालं ते. त्याच्या मुली ज्या होत्या त्याच्या सोबत त्यांनी सेक्स केला आणि मुलं झाले. बरं, म्हणजे बापासोबत सेक्स केला याचा अर्थ, आणि ते पापाचे संतान होतं वचनाप्रमाणे. बरं, वचन मग सांगताय की परमेश्वर बोलला की ह्या संततीला माझ्या समोर आणू नका कारण हे पाप आहे. बरं, मग एक राष्ट्र निर्माण झाले परमेश्वर समोर पाप म्हणून आहे. बरं, मग एक राष्ट्राचा जो जनना असतो, एक राष्ट्राचा जो मेन लीडर असतो, तो परमेश्वराला रिप्रेझेंट करतो की तुम्ही कोण आहे. बरं, जसं की मोआबाचा जो पहिला पुरुष होता तो पापापासून आला. बरं, त्याशिवाय येशू ख्रिस्त आपला पहिला पुरुष झाला, म्हणून आपण जे ते ख्रिस्तासमोर येऊ शकतो. त्याच रीत्या मोआबी लोक जे होते ते परमेश्वरासमोर येऊ शकत नव्हते. का? कारण ते पापापासून झालेली पिढी होती. बरं, ते पापापासून झालेली संतती होती, म्हणून परमेश्वर त्यांच्यामध्ये जाऊ शकत नव्हता. बरं, कारण परमेश्वर पापामध्ये जाऊ शकत नाही. पण वचन सांगतं त्याचा अभिषेक तर तिथं गेला. बरं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही पापात जे भटकले त्यांना पण तुम्ही आणता जेव्हा तुम्ही अभिषिक्त असता. बरं, तुमचं कनेक्शन जरी पापी लोकांसोबत असलं, तुमचं कनेक्शन जरी एक त्यांचा मार्ग भटकलेल्या लोकांसोबत असलं, पण तरी तुम्ही त्यांना मार्गामध्ये आणू शकता. का? तुमचं कनेक्शन महत्वाचं आहे. समजतंय का? याचा अर्थ असं कधीच नाही. बरेचसे लोक सांगतात की तुम्ही त्याचं कनेक्शन तोडा, जे तुम्ही पाप मित्र आहे वगैरे. वचन सांगतं परमेश्वराने पापाशी वैर केला आणि पाप्यांवर प्रेम केलं. बरं, आपल्याला पापासोबत वैर करायचं, पाप्यांसोबत नाही. बरं, बरेचसे लोक पापामध्ये असतात, आपलं पाप काय त्यांना कळवायचंय आणि त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचंय. बरं, त्यांना डिस्कनेक्ट करायचंय पापासोबत आणि कनेक्शन करायचं ख्रिस्तासोबत. आपण ख्रिस्तासोबत कनेक्टेड आहोत म्हणून आपण एक आशीर्वाद संतान आहे. त्यांना पण आपण जर आशीर्वादित करायचंय तर मग ते अभिषेकासोबत कनेक्टेड होणं गरजेचं आहे. समजतंय? मग आपण कोणासोबत कसं कनेक्टेड करतो? आपलं स्वतःचे मुळ कुठे आहे? आपण स्वतः कोणत्या लँड मधून? त्याच्यामुळे एक मूवी मध्ये एक डायलॉग पण आहे, पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम द पॉवरफुल प्लेसेस. बरं, आपण पॉवरफुल काय होतो की आपलं भूमी आपली चांगली. बरं, आपण चांगल्या प्लेस मधून आलेलो आहे, आपण चांगल्या भूमीतून आलो म्हणून आपण आशीर्वादाची संतान. बरं, तेच नॅचरल मध्ये पीक पण चांगल्या भूमीवर येतो वगैरे वगैरे हे माहिती. बरं, त्याच हिशोबाने मग जेव्हा आपल्याला वाईट जे रोप आहे त्याला जर आपण चांगल्या ठिकाणी आणलं तर ते पण चांगलं फळ देतं. समजते? आणि आपले स्पिरिच्युअल फादर बोलले की झाडाला किंवा फळ आणणारं हे बीज नसतं, फळ आणणारं हे जमीन असते.
बरं. जमीन जी असते ती फळ आणतं, पण बीज आपल्याला कधीच फळ आणत नाही. मग आपण कुठं कनेक्ट व्हायचं, लोकांना कुठं कनेक्ट करायचं, कसं कनेक्ट करायचं, मग आपल्याला कळायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कनेक्शन काय असतं हे आपल्याला समजायला पाहिजे. समजतंय? वाचूया जॉन 15:5. समजतंय वचन? खर बसंत मुझसे फरक मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. बस. म्हणजे आपल्याला फळ पण कधी येतं जेव्हा आपण कनेक्टेड असतो. आपलं कनेक्शन आपल्याला फळ दाखवतं. समजा एक मुलगा मुलगी आहे, एक लग्न झालेले समज विवाहित कपल आहे, ते एकमेकांशी जडलेले, त्यांच्या बाळासोबत आपल्या कळतं आणि ते सोबत आले मग बाळ झालं. बरं. तसं मग आपण कोणासोबत तरी होतो मग आपल्यामध्ये ब्लेसिंग्स येतात. आपण कोणासोबत तरी कनेक्शन आणतो मग ब्लेसिंग्स येतात. समजते? त्याच्यामुळे एक पण व्यक्ती इथं परमेश्वराने व्यर्थ ठेवलेला नाही. आपल्याला प्रत्येकाकडून ब्लेसिंग काढायचं आहे आणि आपल्याला जर माहिती ब्लेसिंग कुठून कसे काढायचे, मग आपल्याला कनेक्शनचा अर्थ पण कळणं गरजेचं आहे. मी आता ह्या लोकांसोबत कसं कनेक्ट होऊ. बरं. त्याच्यामुळे परमेश्वर येशू खूप जे होतं ते सैतानाच्या राज्याबद्दल बोलत होता वगैरे वगैरे. आपण नंतर कधीतरी बघूया सैतानाच्या राज्यात कसे लोक स्मार्ट असतात, वचनात पण लिहिलेले काय लिहिलेले काय, आणि ते कसे कनेक्शन आणतात. बरं. त्याच्यामुळे येशू ख्रिस्त च्या लिनिएज मध्ये येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये एक स्त्री आहे ती जी वैश्य आहे. बरं. जी प्रॉस्टिट्यूट आहे ती पण येते. येशू ख्रिस्ताचं जर आपण लिनिएज पाहिले तर त्याच्यामध्ये एक प्रॉस्टिट्यूट पण एक सामील केलेली. का? कारण त्या प्रॉस्टिट्यूटला माहिती असतं, एका प्रॉस्टिट्यूटला माहिती असतं कनेक्शन कसे जोडायचे, कनेक्शन कुठं काय असतात. समजतं का? हाय हे वचनाचं आपण डीप मध्ये बघूया कधीतरी, पण आता हा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आपण. पण याच्यामध्ये आपण काय कनेक्शन काय असतं पहिले आपण समजून घेऊ. आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 12 वचन 3. अध्याय 12 वचन 3. तुझे जे अभिष्ट चिंतित त्याचे मी अभिष्ट करेन, तुझे जे अनिष्ट चिंतित त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराचं वचन सांगतं जे तुमच्याविषयी वाईट योजना करतील, वाईट विचार पण करतील, त्यांचं मी वाईट करेन. आणि जे तुमच्या सोबत चांगली योजना करतील, तुमच्या सोबत जे इमॅजिनेशन पण चांगलं करतील की याचं चांगलं असं जरी म्हणतील तरी परमेश्वर त्यांचं चांगलं करेल. जर तुम्ही याच्या कारणामुळे तुम्हाला सगळ्यांसोबत चांगलं काय राहण्याचं आहे, वचन जेव्हा सांगतं की तुम्ही शेजाऱ्यावर पण प्रीती करा, याचा अर्थ काय? कारण तिथून तुम्ही ब्लेसिंग आणताय. समजतंय? येशू ख्रिस्त पिता परमेश्वर असं का बोलतो? कारण ते ब्लेसिंग आपल्यामध्ये रिलीज करत असते. बरोबर. आणि त्याच्यामुळे वचन सांगतं की जो कोणी त्याच्या शेजाऱ्याला किंवा तुमच्या विरुद्ध वाईट चिंतन त्याच्यावर तुम्ही श्राप आणत. बरोबर. मग आपण कधी कोणाबद्दल वाईट चिंतत असलो तर तो श्राप आणतो स्वतःवर, श्राप ओढून घेतो स्वतःवर. समजतं? हे नॉर्मल याच्यामध्ये बोलतो, पण प्रॉफेटिक मध्ये पार्ट वेगळा आहे, प्रॉफेटिकचा भाग वेगळा आहे, ऑथॉरिटीचा भाग हा वेगळा आहे. हे मी जनरल याच्यामध्ये बोलतोय. समजतं? त्याच्यानंतर वचन काय सांगतं? आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होते. तुझ्याद्वारे पृथ्वीवरचे सर्व कुळे जे ते आशीर्वादित होते. हा प्रॉमिस कोणाला देण्यात आला होता? अब्राहमाला. बरोबर. पापा अब्राहमाला. आणि त्याच्यामुळे आपण अब्राहमाद्वारे आपण आता आशीर्वाद देतो. बरोबर. वचन पण आपण जेव्हा केव्हा वाचतो तर वचनात दिलं अब्राहमामध्ये आपल्याला सर्वस्व मिळालेलं आहे. अब्राहमामध्ये. समजतंय? एक माणूस असतो त्याच्या आतमध्ये आपल्याला ब्लेसिंग्स असतात. तसं आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये ब्लेसिंग भेटतात. जसं आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये फ्रुट्स भेटतात, येशू ख्रिस्तामध्ये फ्रुट्स भेटतात, तसं माणसामध्ये पण फ्रुट्स असतात काहीतरी. माणूस पण आपण जेव्हा कनेक्ट होतो त्याच्यामधले फ्रुट्स आपल्यामध्ये जे होतात फ्लो होतात. त्याच्यामधले फ्रूट जे आपण कॅरी करतो आणि त्याचा आपण पार्टेकर बनतो. समजतं? 22:18 उत्पत्ती 22:18. खरी जो मुझसे बर्बाद से तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. मग अब्राहम आपल्या सेवकाकडे परत आला आणि ते उठून त्याच्याबरोबर बैरशेबा येथे गेले आणि अब्राहम बैरशेबा येथे राहिला. अजून
या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्रामास सांगितले, पहा तुझा भाऊ नाहोर त्याच्यापासून मिल्केलाही पुत्र संतती झाली आहे. ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र. त्याचा भाऊ बूज व आरामाचा पूर्वज कमुएल आणि केसर, हजो, पिल्दाश, इदला व बतुवेलास रिबका झाली. बस आता पुन्हा आपण 18 पासून वाचू की काय होतं ते कॉन्टेक्स्ट कसं आलं, काय आलं. हा, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. बस म्हणजे आपण जेव्हा शब्द ऐकतो, आपल्या परमेश्वराचे वचन जेव्हा ऐकतो, ते आपल्याद्वारे मग पृथ्वीवरचे जेवढे नेशन्स आहेत ते ब्लेस होतात. हे संपता न संपता लगेच मग वचन काय चालू होतं. वाच पुढं, वाचा. मग अब्राम आपल्या सेवकाकडे परत आला आणि ते उठून त्याच्या बरोबर बेरशेबा येथे गेले आणि अब्राम बेरशेबा येथे राहिला. नाहोराचे वंशज. बस 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 तर वचन इथं सांगते की परमेश्वर त्याला ब्लेसिंग बद्दल सांगतोय की तू माझं शब्द ऐकला म्हणून मी तुला ब्लेस करतो. हे संपतं न संपतं ज्या ठिकाणावर परमेश्वर म्हटलं की तू इथून जा आता, त्या ठिकाणी तुला राहायची गरज नाही. पण त्याच ठिकाणी त्याच्याच भावाच्या पोटी परमेश्वराने त्याच्या मुलासाठी बायको आणली. समजतंय? म्हणजे त्याच्या भावामध्ये पण परमेश्वराने ब्लेसिंग ठेवली होती. त्याचं कनेक्शन परमेश्वराने, जरी ते वेगळे झाले पण तरी ते कनेक्टेड होते. समजतंय? तुमचं कनेक्शन तुम्हाला ब्लेसिंग आणते. जुन्या करारामध्ये फिजिकली ब्लेसिंग आणतात, तसं आता पण तुमच्यावर फिजिकली ब्लेसिंग येईल जर तुम्ही कनेक्टेड असला राईट पर्सन सोबत. आणि जर तुमचं कनेक्शन कुठंच नाही, राजा येशूचे नाव तुमच्याकडे चांगले लोक येतात, येशूचे नाव तुमच्याकडे जे असे लोक येतील जे तुम्हाला मिलियन्स मध्ये देतील, असे लोक येतील जे तुम्हाला पैसे देऊन जातील, असे लोक येतील जे तुम्हाला फ्रुट्स देऊ जातील, जे तुमची गरज असेल ते तुम्ही भागवून येतील. समजते? कारण परमेश्वर पहिला जे रिलीज करतो ते म्हणजे मॅन ऑफ गॉड. परमेश्वर जे रिलीज करतो ते म्हणजे ह्युमन बिंग. समजते? एक मनुष्य पहिलं परमेश्वर रिलीज करतो तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी आणि त्याच्याद्वारे तो तुम्हाला ब्लेस करतो. तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराने लगेच असे दूत पाठवे आणि ते सोनं चांदी घेऊन तुमच्या समोर हजर व्हावे, असं कधीच होत नाही. परमेश्वर माणूस पाठवतो तुम्हाला आशीर्वाद करण्याचा. मग आपल्यावरती की आपण काय डिसिजन करतो, आपल्यावरती आपण त्याचं इंटरप्रिटेशन कसं घेतो की ह्या माणसाला आपल्याला स्वीकारायचंय की ह्या माणसाला आपल्याला नाकारायचंय. बरं, वचनात जाऊया आपण. Machola saya makarabande basita kano mosaparana mande. Just a minute. Jaya sola makarabase akrona base liki dekha sola mahayande akaraha. Kala masakaha. Karabahayandum Akora Bahayantalakose. Isaiah chapter 55 verse 5. Isaiah chapter 55 verse 5 verse 5. You also will command nations you do not know, and people unknown to you will come running to obey, because I, the Lord your God, the Holy One of Israel, have made you glorious. मराठी. पहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलवशील. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घे. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. म्हणजे ज्या राष्ट्रांना आपण ओळखत नाही, ज्या लोकांना आपण ओळखत नाही, ते आपल्याकडे येतील आणि ते आपल्याला आशीर्वादित होते. बरं, आपल्याशी कनेक्ट झाल्यामुळे. म्हणजे परमेश्वर लोक देणारा परमेश्वर आहे, परमेश्वर नेशन्स देणारा परमेश्वर आहे. बरं, वचन सांगते जे राष्ट्र, जे लोकांनी सांगितलं, बरं, जे राष्ट्र तुला ओळखत नाही, ज्यांना तू ओळखत नाही, ते तुझ्याकडे येतील, कारण मी परमेश्वर तुला वैभव देणार परमेश्वर आहे. याचा अर्थ काय? पुन्हा आपण हळूहळू वाचूया की राष्ट्र कधी येतात. वाचूया.
पहा तू ओळखत नाहीस असा राष्ट्रांना तू बोलवशील. हा ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही हा. ते तुझ्याकडे धाव घे. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव इस्रायलाचा पवित्र प्रभू. याच्यामुळे असे होईल. वैभवयुक्त म्हणजे काय याला इंग्लिश मध्ये वाचू. पडेल we'll read it. You also will command nations you do not know, and peoples unknown to you will come running to obey. Because I, the Lord your God, the Holy One of Israel, have made you glorious. Have made you glorious. आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस ग्लोरी काय असतं, ग्लोरी काय अट्रॅक्ट करते. बरोबर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही राष्ट्रांवरती आज्ञा करता, तुम्ही राष्ट्रांना आज्ञा करता. बरोबर, यू विल कमांड द नेशन्स, म्हणजे तुम्ही प्रभुत्व येतं तुमच्यावरती जेव्हा तुम्ही कनेक्शन वाढवतात. बरोबर, म्हणजे याचा अर्थ आता आपण जसं पाहिलं की मी बोललो की तुम्हाला लोक येतील, धन देतील वगैरे वगैरे, मग तुम्ही म्हणता अचानक धनाचा विषय का काढला. बरोबर, कारण वचन सांगतं जो परमेश्वर मी जो परमेश्वर ज्याने तुला वैभवयुक्त केले तो असं करेल. म्हणजे लोक आहे ना अगोदर तुमच्याकडे धन असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे वैभव असणं गरजेचं आहे. समजतंय, म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला हे कळलं तर आज तुमच्याकडे धन येणार आहे. जर आज ते लोक जर तुमच्याकडे येणार आहे तर लोकांना पाळण्यासाठी पहिले तुमच्याकडे धन येणं गरजेचं आहे. बरं, कारण इस्रायल लोकांमध्ये की आपल्या इकडं पण एखाद्या मुलाला मुलगी तेव्हाच देतात जेव्हा तो कामावरती असेल. बरं, जेव्हा तो काहीतरी काम धंदा करत असेल, तो मुलीचं पालन पोषण करू शकतो, तेव्हाच मग बाप जो आहे तो त्याची मुलगी देतो. बरं, त्याच हिशोबाने परमेश्वर पण लोक पाठवतो कधी, जेव्हा तो तुम्हाला वैभव देतो, जेव्हा तुम्हाला धन देतो. आणि जर परमेश्वराचा तुमच्यावर विश्वास बसलेला आहे, जर तुमच्याकडे लोक येत आहे तर समजून घ्या की धन तुमच्याकडे आता येणार आहे येशूच्या नावात, आणि ते तुम्ही रिसिव्ह करणार येशूच्या नावात. समजतंय, आपण जाऊया अनुवाद 23:3. Liho kasum barakia dolaman cekasia. Deuteronomy. जसं आपण पाहिलं की कनेक्शनद्वारे आपण ब्लेस होतो. बरोबर, आपण ज्या लोकांसोबत आपण कनेक्ट होतो ते लोकांसोबत ते पण ब्लेस होतात आणि आपण पण ब्लेस होतात. आपण त्याच्या पुढे पण बघायचं. अमोनी आणि मोआबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्याच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. अजून कारण तुम्ही मिस्र देशाहून येत असताना ते अन्न पाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून आराम नहराई येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बालाम याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले. तर वचनाप्रमाणे आपण पाहिजे, जो तुला श्राप देतो श्रापित होतो, तुला आशीर्वाद देतो आशीर्वाद देतो. बरं, ज्या लोकांसोबत आपण कनेक्ट होतो त्या लोकांवरती श्राप येतात, ते आशीर्वाद येतात. समजते, एक तर श्राप येत आशीर्वाद होतो, पण ते कशावरती डिपेंड होतं, त्यांच्या नेचरवरती, ते काय करतात काय नाही. आणि परमेश्वर मोआबी लोकांसोबत बोलतोय, मोआबी लोकांविषयी बोलतोय की परमेश्वरची आज्ञा इच्छा आहे की त्यांनी कधीच नाही यावं. बरं, 10 पिढ्या तरी त्यांच्या की परमेश्वरासोबत, म्हणजे परमेश्वर आहे, राग आहे, पण तो त्यांना टाइम लिमिट पण होतो की तुम्ही एवढे दिवस माझ्यासमोर येऊ नका, त्याच्यानंतर माझा राग गेला तुमच्यावरचा. बरं, पण ते का झालं, कारण इस्रायली लोक जेव्हा डिलिव्हर झाले तेव्हा यांनी आनंद केला नाही. समजतंय, म्हणजे आपण जर आपल्या भावाच्या आनंदामध्ये आनंद करत नाही तर पण एक प्रकारचा श्राप येतो. मग तर पण एक प्रकारचं मग कर सांगतं हे अज्ञानपणा आपल्याला, म्हणजे जेव्हा कळत नाही लोक, कारण बरेचसे लोक त्यांच्या भावांच्या आनंदामध्ये सामील होत नाही. बरोबर, लोकांना वाटतं की दुःखामध्ये जाणं गरजेचं, याच्यामध्ये काय बरं आनंदामध्ये काय, पण आपल्याला आनंदामध्ये पण जाणं, सहभागी होणं महत्वाचं आहे. का, कारण ते आपल्याला आशीर्वाद रिलीज करतं. बरं, जसं आपल्याला त्याच्या दुःखात सामील होऊन आपण त्याचे सांत्वन देतो. बरं, सांत्वन आपण पाहिलं होतं, आय बिलीव्ह ऑफलाईन पाहिलं होतं, कम्फर्टिंग आपण ऑफलाईन पाहिलं होतं तेव्हा. तर मग इथं परमेश्वर सांगतोय मोआबी लोकांना, तुम्ही माझ्या समोर येऊ नका, कारण तुम्ही त्यांच्यामध्ये आले नाही. बरं, तुम्ही उलट प्रॉफिटला पैसे दिले आणि तुम्ही म्हटले की त्यांच्या विरुद्ध प्रॉफेसी कर. बरं, त्यांना कर्स कर. आणि एक प्रॉफिट
कर्ज पण देऊ शकतो, ब्लेसिंग्स पण देऊ शकतो. बरं, पण प्रॉफिट हा पैसा घेऊन कर्ज किंवा ब्लेसिंग देऊ शकत नाही. तुम्ही जरी त्याला पैसे दिले तर तो मला आशीर्वाद देतो, हे चुकीचं आहे. समजतंय? बऱ्याचशा लोकांना वाटतं की पैसा देऊन आशीर्वाद विकत घेता येतो. कधीच नाही. तुम्ही पैसा देऊन त्याच्यामध्ये पेरणी करू शकता पण आशीर्वाद घेऊ शकत नाही. तुम्ही त्याची कापणी करू शकता पण आशीर्वाद घेऊ शकत नाही. समजतंय? आशीर्वाद, कनेक्शन, पेरणी, कापणी याच्यामध्ये फरक आहे. बरं, आपण कुठं पेरतोय फरक आहे, आपण कुठं जोडतोय फरक आहे. समजतंय? जोडण्यामध्ये आशीर्वाद काय, कनेक्शन मध्ये ब्लेसिंग्स काय, आपण हे पाहतोय. पुन्हा वाचूया आपण हे. अमोनी आणि मोआबी यांनी परमेश्वराचे मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराचे मेळ्यास येऊ नये. कारण तुम्ही मिसर देशाहून येत असता तो अन्न पाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून आरामनारायण येथील पथोर नगराच्या गौराचा मुलगा मला याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले. वचनाप्रमाणे वचन सांगतंय. ही गोष्ट अनुवादामध्ये सांगण्यात आलेली आहे ड्यूट्रोनॉमीवर. आणि ड्यूट्रोनॉमी कशाचे बुक आहे? जेव्हा आपण ड्यूट्रोनॉमी वाचतो, अनुवाद वाचतो, हे लॉ ने भरलेलं आहे. बरं, हे पूर्ण लॉ काय आहे, आशीर्वाद काय आहे, ब्लेसिंग्स काय आहे, कर्सेस काय आहे, श्राप कसे येतात, आशीर्वाद कसे होतात याच्याबद्दल सांगते. बरं, म्हणजे याचा अर्थ जेव्हा परमेश्वर श्रापी लोकांना, की जे लोक परमेश्वराच्या मुलांसोबत आनंद करत नाही, त्या लोकांसोबत काय होतं हे परमेश्वर सांगतोय. म्हणजे जे लोक तुमच्यासोबत कनेक्टेड नाही त्या लोकांसोबत काय होणार आहे हे परमेश्वर सांगतो. समजतं का? मग तुमच्यासोबत कनेक्टेड असणं नसणं त्यांच्याशी फायदेशीर आहे का धोकादायक आहे, प्रत्येक ऐकणाऱ्या समजू. समजतंय? जर तुम्ही परमेश्वराचे मुलं आहे आणि दुसरीकडचे मुलं आहे, जर ते तुम्हाला नावं ठेवतात, जे तुम्हाला हे करतात, मग ते इनडायरेक्टली काय होते. समजतंय? हे मी वाचनातून सांगतोय. मी काय हेट फैलावत नाही, पसरत नाही, द्वेष पसरवत नाही, पण मी सांगतोय जे लोक तुमच्या सोबत असणार आहे ते आशीर्वादित असणार आहे. कारण तुम्ही परमेश्वरासोबत आहात म्हणून परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि ते फळ तुमच्याद्वारे त्यांच्यामध्ये आणि इव्हन तुमच्या भावांमध्ये तुमच्यामध्ये पण ब्लेसिंग्स येतील. समजते? तुमच्या भावांमधून, तुमच्या बहिणींमधून. का? कारण तुम्ही जोडलेले, तुम्ही कनेक्शन कोणासोबत जोडलेले, हे पण महत्वाचं आहे. आपण जाऊया यहोशुआ अध्याय 27 वचन, अध्याय 23 वचन 7. ला रोडबा से छे 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 रमाला ला खराबहाया. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्र राहिली आहे त्याच्यात मिसळून जाऊ नका. त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका. त्याची शपथ कोणाला वाहायला लावू नका. त्याची सेवा करू नका. त्यांना दंडवत घालू नका. इंग्लिश मध्ये So that you do not associate with these nations which remain among you, or mention the name of their gods, or make anyone swear, or serve them, or bow down to them. हे कुठे लिहिण्यात आलेले? जोशुआ मध्ये. पण आयझाया मध्ये आपण वाचतो की ज्या राष्ट्रांना तुम्ही ओळखत नाही त्या राष्ट्रांना तुम्ही कमांड करता तुमच्याकडे. इथं लिहिण्यात आलेलं आहे की तुमच्या शेजारी जे राष्ट्र आहे त्यांच्यामध्ये तुम्ही मिसळू नका कारण ते श्राप आहे. त्यांचे दैवतांचे नाव घेऊ नका कारण ते श्रापित आहे. बरं, परमेश्वर हा दैवतांना पण श्राप देतो, वचनामध्ये पण. बरं, दुसरे दैवत आहे कारण परमेश्वर मोस्ट हाय गॉड आहे, त्याच्यासारखं कोणी नाही, तो एकच परमेश्वर आहे. आणि दुसरे जे ते आत्मेत फक्त. समजतं? मग इथं जे ते वचन सांगतं की तुमच्या शेजारच्या राष्ट्रामध्ये तुम्ही मिसळ करू नका, तुम्ही भेसळ करू नका, त्यांच्यामध्ये मिक्स होऊ नका कारण त्यांच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला श्राप येईल कारण ते स्वतः श्रापाचे हकदार आहे. बरं, म्हणजे ज्या समोरच्या माणसाकडे जे असेल ते तुमच्यामध्ये, म्हणजे परमेश्वर सांगतो ज्या लोकांसोबत, ज्या राष्ट्रांसोबत तुम्ही कनेक्ट होताय ती ब्लेसिंग तुमच्यामध्ये येते, ते चाल चालवणी तुमच्यामध्ये येते. समजते? त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येणार आहे. का? कारण तुम्ही कनेक्ट झालेली त्या लोकांसोबत. पण हीच गोष्ट आयझाया काय सांगतोय? आयझाया म्हणतो ज्या राष्ट्रांना तुम्ही ओळखत नाही त्या राष्ट्रांना तुम्ही कमांड करता. समजते? कनेक्शन तुम्हाला प्रभुत्वामध्ये चालवते.
एक तर समोरचं प्रभुत्व करा, नाही तर तुम्ही प्रभुत्व करतात. समजतं? यशाया सांगतोय की तुम्ही प्रभुत्व करता जेव्हा वैभव तुमच्यामध्ये येईल, कारण तुम्ही कनेक्शन मध्ये वाढतात. आणि ह्या करारामध्ये लिहिलेलं आहे अनुवाद यहोशुआच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्या राष्ट्रांमध्ये गेले होते ते तुमच्यावरती प्रभुत्व करते. बरं, म्हणजे काय स्पिरिट्स असतात जे ब्लेसिंग्स होल्ड करतात. समजतात? जे लोक होल्ड करतात, समथिंग होल्ड करतात, पैसा होल्ड करतात, ते स्पिरिट त्या नेशन्स मध्ये असतात. आणि त्याच्यावर परमेश्वर म्हटला की त्या नेशन्स मध्ये जाऊ नका, त्या लोकांसोबत राहू नका, कारण की तो होल्ड करणारा स्टॅग्नन्सीचा स्पिरिट असतो. बरं, जो स्टबॉर्न आहे, जो रगील आहे, बरं, जो जात नाही आत्मा, त्या प्रकारच्या आत्मे तिथं आहेत. त्याच्या परमेश्वर म्हणतो की त्या आत्म्यासोबत त्या राष्ट्रांमध्ये जाऊ नका. प्रत्येक राष्ट्रांमध्ये रिजनल स्पिरिट असतात. बरं, आपण पाहूया रिजनल स्पिरिट काय आहे. तर ह्या रिजन मध्ये जे होतं एक विशिष्ट आत्मा होता. बरं, आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्याच्यावर परमेश्वर अब्राहमाला बाहेर आणले या राष्ट्रामधून. बरं, का? त्या राष्ट्राच्या बाहेर ब्लेसिंग होते. समजते? आणि त्याच्यानंतर अब्राहमाशी ते जोडले. तुमचे ब्लेसिंग्स जोडण्याने येतात, तुमचे ब्लेसिंग्स लँडला जोडण्याने येतात. तुम्ही कोणत्या प्रकारच्या जमिनीला, कोणत्या प्रकारच्या भूमीला, कोणत्या प्रकारच्या माणसाला जोडून आहात, कनेक्शन कसं आहे याच्यावरून तुमचे ब्लेसिंग्स कळण्यात येते. समजते? आपण जाऊया. Luke chapter 6 verse 13. La roda basanta barakai. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांच्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले व त्याचा भाव आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्करियोत. येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरूशलेम येथून व सोर व इदोन या कडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमात बस. म्हणजे शिष्यांना पाचारण देतोय, खाली उतरतात आणि हिलिंग वगैरे लगेच जातात. एवढ्यामध्ये मग प्रचार कोणी केला, लोक कसे काय आले, कनेक्शन कसं झालं. समजतंय? पुन्हा आपण वाचूया सुरुवात. समजतंय? कारण येशू ख्रिस्तांनी तेव्हा काय होर्डिंग बिल्डिंग लावले नव्हते किंवा ऑनलाईन काही इन्स्टा त्यांनी रील बिल बनवले नव्हते की आम्ही आता येऊ, आता आमचं चालू होणार असं काय. मग कसं काय झालं कनेक्शन्स. समजते? त्यावेळेस कनेक्शन कसे होते, कोणत्या प्रकारचे होते, मासे, कोणत्या प्रकारचे लोक, मासे धरणारे लोक, बरोबर, मार्केटिंग मधले लोक. येशू ख्रिस्ताने अशा लोकांना उचललं का? कारण त्यांचे जे कॉन्टॅक्ट असतात ते सॉलिड असतात. त्यांचे कॉन्टॅक्टद्वारे मग त्यांना कळलं लोकांना, अरे इथं कोणतरी आहे. समजते? मग तुमच्या कॉन्टॅक्टवर डिपेंड करतं की तुम्ही किती पॉवरफुल बनताय. समजते? पुन्हा वाचूया. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांच्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषक असे नावही दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले व त्याचा भाव आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्करियोत. बस. मग प्रत्येकांचे नाव सांगितले. जो पुढे द्रोही निघाला तो इस्कारियोत. बरं, इस्कारियोतचा अर्थ काय माहिती? मर्चंट, ट्रेडर. बरं, जो व्यवहार इकडून तिकडं करत असतो त्याला इस्कारियोट म्हणतात. इस्कॉट बोलतात. इस्कॉटचे वेगळे, आता काही लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी. इस्कॉटचा अर्थ काय?
ते नाही. इस्कॉटचा खरा अर्थ काय, इकडून तिकडं माल करणारे, माल सप्लाय करणारे. म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये पाप भरले त्यांच्या डोक्यामध्ये एकच फक्त गोष्ट आहे. तसं नाही, इस्कॉट हा शब्द वेगळ्या भाषेतून आलेला आहे. त्या अर्थ काय त्याचा. मग इस्क्रोत जो होता, जे आपल्याला यहुदा इस्करियोत बोलतो आपण ज्याला, तो पण एक ट्रेडर होता. त्याला बिझनेस कसं करायचं माहिती होता, लोकांनी इकडे कसं आणायचं तिकडे कसं आणायचं. त्याच्या येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावरती फेमस करणार कोण होता, इस्करियोत. बरं, मग तुम्ही कोणापासून फेमस होता, ट्रेडर पासून. तुम्हाला ट्रेडिंग करता जमायला पाहिजे. आता मी ऑनलाईन ट्रेडिंगचं बोलत नाही इथं. आता मी ट्रेडिंग हा शब्द वापरला तर काही आताची मुलं ज्यांना फक्त ट्रेडिंगच हा शब्द माहिती आहे, ट्रेडर काय हे त्यांना माहितीच नाही. बरं, म्हणजे लोक जमा करता आणि येणार. बरं, त्याच्यामुळे जेव्हा इस्करियोत आला, लोक आले. बरं, लोक जमा झाले का, कारण असं एक माणूस होता जे लोकांना जमा करतो. तुमचे कनेक्शन लोकांना आणतात. बरं, तुम्ही कसे आहेत ते तुम्हाला जितके लोक तुमच्या समोर आहेत ते तुमचे कनेक्शन्सला दर्शवतात. किती लोकांशी तुम्ही फेमस आहात ते तुमचे कनेक्शन्सला दर्शवतात. आणि तुमचं फेमस होणे हे कनेक्शन मध्ये असतं. समजतंय. जसं तुम्ही चालता तर ते तुम्ही कनेक्शन मध्ये कसं चालतं हे पण महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, मग त्यांनी बरोबर निवडले. बरोबर, येशू ख्रिस्ताला इस्करियोतची काय गरज होती, यहुदाची काहीच गरज नव्हती त्याला. काय त्या बाकीच्यांना काय मोजता येत नव्हते का, बाकीच्यांना पण सगळं मोजता येत होतं, फायनान्शियल कसं करायचं. पण एक त्याच्यामध्ये क्वालिटी होती, ते म्हणजे लोक आणणे, कनेक्शन जोडणे. आणि परमेश्वर आज तुम्हाला कनेक्शन देतोय. जर ती स्किल तुमच्यामध्ये नाही तर आज पवित्र आत्मा ती स्किल तुमच्यामध्ये आणणार आहे. कारण पवित्र आत्मा वचन सांगतो, जसं आत्मा आला आणि तिथं लोक जमा झाले. बरं, आणि तो जो आत्मा आहे तो लोकांना जमा करतो. म्हणजे आत्म्याद्वारे लोक येतात. इस्करियोत मध्ये एक वेगळा आत्मा होता ज्यांनी लोक आणले. पवित्र आत्म्याद्वारे पण लोक येतात का, आत्म्यामध्ये लोक असतात, आत्म्याद्वारे लोक येतात. कनेक्शन्स आत्म्याद्वारे होतात. समजतंय. कोणता इन्फ्लुएन्स, कोणता स्पिरिट तुमच्यावरती, त्या प्रकारचा आत्मा त्या प्रकारच्या लोकांना आणतो. एखाद्या व्यभिचारामध्ये त्याच्यावरती सीनचा स्पिरिट आहे. बरं, त्याच्यावरती सीनचा स्पिरिट आहे. मग त्याच्यामुळे एखादा जर एकाची समजा एक चांगली मुलं ज्यांचे कोणत्या प्रकारचे रिलेशनशिप्स वगैरे काहीच नाही, ते चांगल्या मुलांशी सोबत जे त्यांचे कनेक्शन होतात. पण एक मुलगा किंवा एक गँग, एक मुलगा या चांगल्या लोकांमधून जो रिलेशनशिप मध्ये, मग तो पण असे बरोबर शोधून काढतो ज्यांचे रिलेशन कोण आहे. मग मला पण माझं मन हलकं करता येईल का, कारण जसा इन्फ्लुएन्स तसा आहे तो त्या लोकांना शोधतो की असंच इन्फ्लुएन्स कोणावरती आहे. समजते. जो इन्फ्लुएन्स तुम्ही कॅरी करता त्याच लोकांशी तुम्ही कनेक्टेड होता. समजते. मग त्याच्यामुळे तुमच्यावरती आशीर्वाद काय येणार, पहिले तुमच्यावरती आशीर्वाद येणार कारण तुम्ही आशीर्वादचं कारण दुसऱ्यांसाठी बनणार आहे. त्याच्यावर तुम्ही आशीर्वादचं कारण म्हणून बोलवण्यात आलं. एका प्रकारचं पाचारण आहे. बरं, कॉलिंग आहे, एका प्रकारचं कॉलिंग आहे. आपण ह्या भागावरती तरी वेगळं बघू. मग जे आपण लोक पण पाहतोय, मग आत्म्याद्वारे लोक येतात. आपण पाहिलं. बरं, पवित्र आत्म्याद्वारे लोक आले. इस्करियोत मधला एक आत्मा होता त्याच्याद्वारे लोक आले, जे की आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं. इस्करियोत वर कोणता आत्मा आलता, कसं अट्रॅक्ट केलं वगैरे वगैरे, या गोष्टी आपण आय बिलीव्ह संडेला पाहिलेल्या. नसन पाहिलं जा बघा इस्करियोत काय. बरं, आपण जाऊया मत्ते अध्याय 15 वचन 13. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोग उमटले जाईल. अजून त्यांना असू द्या, त्या आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळ्याला देऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. बस, हे वचन येशू ख्रिस्त बोलतोय लोकांसाठी, उद्देशून बोलतोय. बरं, जे परमेश्वराने रोखले नाही ते उपटण्यात येईल. बरं, त्यांना असू द्या, त्या आंधळे वाटडे आहे. म्हणजे येशू ख्रिस्त सांगतो, जे लोक तुमच्याशी जळून आहे ते तुमचे वाटेकरी आहेत, ते तुमचे हिस्साचे वाटेकरी आहे. ते दर्शवतात की तुमचा वाटा त्यांच्यामध्ये किती आहे. त्याशिवाय आपण एखाद्या मॅन ऑफ गॉडला भेटतो, एक हायर स्पिरिट मधला एक सिनियर स्पिरिट आहे तो, त्याचा स्पिरिटचा आपण पार्टेकर होतो. त्याच्या टीचिंगचा म्हणा, त्याच्या गिफ्टचा म्हणा, तुम्ही पार्टेकर बनताय का, कारण तुम्ही कनेक्ट झालाय. त्याच्या येशू ख्रिस्त म्हणतो, जो आंधळ्याचा वाटाडी होतो. बरं, म्हणजे वाट्यामध्ये सोबत चालतात ते. वाटाडी म्हणजे सोबत चालणे, वाट्यामध्ये प्रवासी, हमसफर. बरं, ज्याला हमसफर बोलतो आपण. म्हणजे आपण जेव्हा एक माणसासोबत कनेक्ट होतो तर त्याचा सफर आणि आपलं सफर एक बनतं.
त्याचा वाटा आणि आपला वाटा एकच बनतो, आपली वाटचाल एक बनते, म्हणजे जी त्याची कॉलिंग ती आपली कॉलिंग बनते. मग समजते? त्याच्यावर आपलं कनेक्शन काय इम्पॉर्टंट आहे, कारण आपण कोणत्या लोकांचे, जेवढं आपण लोकांच्या कनेक्टेड होतो, जेवढं आपण अनॉइंटेड वनच्या कनेक्टेड होतो, त्यांचं वाट आपली वाट बनते. मग ज्या वाट्यामध्ये ते चालले आणि ज्या वाटामध्ये त्यांना धन सापडले तेच धन मग आपल्याला मिळतं, कारण आपण त्या वाटेमध्ये चालतो. समजते? त्याच्यावर वचन काय सांगतं आपण बघूया. लरुडा बासे चेंडला सोपारा बाबा खरा बाला खरा है अंदे खोरा है अंदे ओ खोरा बालंदा से चेलके ओ खोरा मांडला सोचोंडे बे दे 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 la rotora mate kia wakala mana kandala kaso ekara mala barabas kinde kandala kayane आपण जाऊ Proverbs chapter 15 verse 6. Proverbs chapter 15 verse 6. नीतिसूत्र अध्याय 15 वचन 6. नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते, दुर्धनाच्या मिळकतीत उपद्रव असतो. नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते आणि दुर्जनाच्या मिळकतीत उपद्रव असते. मग आपण दोन्ही पाहिलं, येशू ख्रिस्त ज्याचे आईज ओपन आहे, जे झाड परमेश्वराकडून ते बोलतो, आणि ज्याच्या आंधळ्याचा म्हणजे कोणाचा अनितिमान लोकांचा उपद्रव काय तो दोन्ही गोष्टींबद्दल बोलतो. आपण जे पाहिलं ते जे वाटाडी, बरं, आपण ज्या मॅन ऑफ गॉडचे कनेक्टेड होतो त्याच्या हाऊस मध्ये आपण जातो, तिथे ट्रेजर वचन सांगतं. समजतंय का? आपण ज्या मॅन ऑफ गॉड सोबत राहतो त्या घरामध्ये ट्रेजर आहे आणि ते बहुतायत मध्ये परमेश्वराच्या मार्गांमध्ये आपल्याला धन सापडते वचन सांगतं. बरं, त्याच्या मार्गांमध्ये आपल्याला स्टोन्स, प्रिशियस स्टोन्स सापडतो वचनाप्रमाणे. का? कारण आपण त्या कॉलिंग मध्ये चालतो, आणि घर म्हणजे काय? कॉलिंग. बरं, जे परमेश्वराच्या घरामध्ये वचन सांगतो त्या किंवा नीतिमानाच्या घरामध्ये म्हणजे अनॉइंटेड वन, त्याच्या घरामध्ये धन असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अनॉइंटेड वन आहात तर तुमच्या घरामध्ये असं धन असणार आहे. ते कधी ते ओव्हरफ्लो होणार, पण कधी त्याची कमी तुमच्या घरामध्ये नसणार येशूच्या नावात, कारण तुम्ही नीतिमान आहात, कारण तुम्ही राईट पर्सन सोबत कनेक्टेड आहात. हे केवळ कारण असेल की तुम्ही राष्ट्रासाठी आशीर्वादचं कारण असेल. समजलं? मग तुमचं कनेक्शन काय इम्पॉर्टंट आहे? तुम्हाला राष्ट्रांमध्ये फायदा होतं. कनेक्शन काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही राष्ट्रांवरती प्रभुत्व गाजवतात. कनेक्शन काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही जे कर्स मध्ये, जे डेप्स मध्ये त्यांना तुम्ही फ्री करतात, तुमच्या केवळ ते तुमच्याशी कनेक्टेड आहे याच्यामुळं. समजतं? तुमचं कनेक्शन तुम्हाला मार्गामध्ये चालवतं, तुमचं कनेक्शन तुम्हाला हायर प्लेसेसवर नेतं. बरं, हायर रेंज मध्ये कसं जायचं आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये पाहूया की आपलं कनेक्शन आपल्याला हायर रेंज मध्ये का चालवतं. आता आपण जे पाहिलं एकदम नॉर्मल पाहिलं, हे कनेक्शन आपल्याला कसं चालवतं, काय काय गोष्टी करतं. समजतं? चला आपण प्रार्थना करूया. Karola bazi kanto rakara mala karabazi anto rabande vikara bala kando rabala rakando rabala rakara bala rakando rakahande. प्रभेश तुझा रक्त प्रभेश आज तुझ्या मुलांवरती घेतो प्रभेश, यांना तुझ्या समोर मी सादर करतो प्रभेश. आणि जसं तुझं वचन सांगतो प्रभेश, मत्ते 15 प्रभेश 13 मध्ये प्रभेश, आणि जे झाड माझ्या पित्याने लावले ते उपटण्यात येईल प्रभेश. तुझ्या मुलांमध्ये प्रभेश, जे मुलं तुझे नाही प्रभेश, जे मुलं तुझ्याकडून नाही प्रभेश, जे श्राप आणतील त्या प्रत्येक मुलाला येशूच्या नावात त्यांच्या लाईफ मधून उपटून काढ प्रभेश. तुझा हात मी त्यांच्यावरती घेतो, त्यांच्या लाईफ वरती घेतो प्रभेश. तुझं प्रभुत्व मी त्यांच्या लाईफ वरती बोलतो प्रभेश. आणि जे झाड तुझ्यापासून आहे, जे लोक तुझ्यापासून आहे, जे कनेक्शन तुझ्यापासून आहे, ते येशूच्या नावात आज रिलीज करतो पिता परमेश्वर. आज तू सामर्थ्य आज येऊ दे प्रभेश, आज तू धन संपत्ती त्यांच्यापर्यंत येऊ दे प्रभेश. आज राईट कनेक्शन, डिव्हाइन कनेक्शन त्यांच्यासाठी मी येशूच्या नावात रिलीज करतो प्रभेश. आज त्यांच्या प्रत्येक प्रभेश गुन्हाची माफी तुझ्या रक्ताने मी त्यांना करतो प्रभेश, आणि त्यांना प्रभेश मी आजाद करतो प्रभेश. तुझी कृपा मी त्यांना बोलतो प्रभेश, आणि त्यांच्यासाठी राष्ट्र वाट पाहते प्रभेश. राष्ट्र त्यांच्याकडे ते मी घोषणा करतो, आणि ते कधी होतं प्रभेश तर तुझं वैभव आल्यानंतर. तुझं वैभव त्यांच्यामध्ये येऊ दे, त्यांच्या घरामध्ये येऊ दे प्रभेश, कारण नीतिमानाच्या घरामध्ये वैभव असतं, धन असतं. तुझं वचन सांगतो प्रभेश, आज तुझ्या वचनाद्वारे तू चालतो प्रभेश. तुझं वचन सांगतो प्रभेश, आकाश आणि पृथ्वी टळून जाईल पण तुझं वचन कधी टळत नाही प्रभेश. आज त्या वचनावर आम्ही आमचं प्रभेश जीवन ठेवतो प्रभेश, आम्ही आमचा विश्वास ठेवतो प्रभेश. आज ते वचन प्रभेश आमच्या जीवनामध्ये कार्य केला जाऊ दे. आज ते वचन प्रभेश आमच्या
डोळ्यांनी आम्ही पाहिलं जाऊ दे प्रभू येशू. ते केवळ वचन नाही तर ते आमचं जीवन बनू दे प्रभू येशू. आज ते आम्ही प्रभू येशू चाकू आणि त्याला बघू प्रभू येशू की आमच्या घरामध्ये धन असेल. जे प्रत्येक मला ऐकते ते पाहते प्रभू येशू, ते प्रत्येकाच्या घरामध्ये धन असेल कारण ते नीतिमान आहे प्रभू येशू. या कारणास्तव प्रभू येशू तुझा अनुग्रह, तुझी दया प्रभू येशू मी त्यांच्यावरती बोलतो प्रभू येशू. तुझा हात मी त्यांच्यावरती बोलतो प्रभू येशू आणि तुझी मोस्ट हाय ग्रेस मी त्यांच्यावरती बोलतो प्रभू येशू. हायेस्ट फेवर प्रभू येशू, हायेस्ट फेवर प्रभू येशू लोकांना कनेक्ट होण्यासाठी, योग्य लोकांसोबत कनेक्ट होण्यासाठी प्रभू येशू. होय प्रभू येशू आज ती ग्रेस मी त्यांच्यावरती रिलीज करतो प्रभू येशू आणि आमच्या प्रत्येकावरती ती ग्रेस तू रिलीज कर प्रभू येशू. आज तू ती ग्रेस रिलीज केली त्यासाठी धन्यवाद. पिता येशूच्या नावात धन्यवाद देतो, कबूल कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. साइनिंग आउट. प्रोफेसर.